संगमनेर शहराजवळील सुकेवाडी येथील महागणपती मंदिरात दोन्ही पायानं दिव्यांग असणारे समनापूर येथील रहिवासी बाबासाहेब काशीनाथ भवर यांना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून अवघ्या 3च दिवसात इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल भेटल्यानं त्यांच्या आयुष्यात एक नवा प्रकाश पडला आहे। जन्मतःच दोन्ही पायानं दिव्यांग असलेले बाबासाहेब भवर यांना चालता येत नसल्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता। 3 चाकी सायकल मिळावी यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी अर्ज करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली, मात्र त्यांना कोणीही मदत करू शकलं नाही आणि हीच बाब महायुतीचे कार्यकर्ते तेजस गुंजाळ यांच्या लक्षात आली। भवरबाबांची व्यथा मांडणारा व्हिडिओ गुंजाळ या तरुणाने सोशल मीडियावर प्रसारित केला होता आणि हा व्हिडिओ आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निदर्शनास आला। तात्काळ दिव्यांग भवरबाबांच्या व्हिडिओची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी लगेचच पालकमंत्री विखे पाटील यांच्या बिळतघाट कार्यालयाशी संपर्क साधत भवरबाबांना इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल मिळावी यासाठी पाठपुरावा केला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत अवघ्या 2 ते 3 दिवसातच भवरबाबांसाठी इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल उपलब्ध करून देण्यात आली। यानंतर भवरबाबांना आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बोलावून घेत नीलम खताळ यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सायकल प्रदान करण्यात आली। अवघ्या 2 ते 3 दिवसातच सायकल भेटल्यानं भवरबाबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता। याप्रसंगी नीलम खताळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्ताने मुंबई येथे असलेले आमदार अमोल खताळ यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे भवरबाबांची थेट संवाद साधून दिला। बाबांचा खुललेला चेहरा पाहून आपण एका दिव्यांग व्यक्तीला वयोवृद्धाला सायकल मिळवून दिल्याचं समाधान देखील आमदार अमोल खताळ यांना वाटलंय। मीडियासाठी प्रतिनिधी दिवसापूर्वी आपला जो ब्लॉगर आहे तेजसनी टाकलं की बाबांनी एवढे अर्जही करून बाबांना सायकल अद्याप भेटली नाही, कारण की जन्मल्यापासून बाबा अपंग आहेत 90 ते 95%। पण बाबांनी आता खरंच आम्ही तो फॉलोअप घेतला, खरं तर आदित्यनी फॉलोअप घेतला, आपला कोकणगावचा आदित्य, की बाबांनी कुठं अर्ज केले, पण इथून मागे बाबांनी चुकीच्या ठिकाणी कुठं चुकीच्या लोकांकडे अर्ज केले माहीत नाही आपल्याला। पण ज्या दिवशी आम्ही तो ब्लॉग पाहिला तर त्याच्यानंतर तात्काळ फॉलोअप घेऊन आदित्यनी आणि सगळ्यांनी आपल्या ऑफिसला आला आमदार साहेबांच्या आणि बाबांना 3च दिवसात आपण सायकल मंजूर करून दिली। पण एक जरा अत्यंत शोकांतिका अशी वाटते की आज बाबांचं वय 71 असेल आणि बाबा जन्मल्यापासून अपंग आहे। जरी वय 70 होतं पण जन्मल्यापासून अपंग असल्यामुळे संजय निराधार योजनेचं जे काही दिव्यांगांचं जे पेन्शन बाबांना भेटायला पाहिजे, आता आपण 3 दिवसात फॉलोअप घेतला, पण इथून मागच्या काळात बाबा अपंग असल्याने कोणी फॉलोअपही घेतला नाही, कोणी बाबांचे दिव्यांगांचे कागदपत्रही केले नाही, म्हणजे बाबांना ती पेन्शनही चालू तेव्हाच झाली असती, ती सुद्धा चालू केली नाही आणि सायकल देणं तर हे लांबच राहिलं। पण असो, आज आम्हाला आनंद वाटतोय, कुठेतरी आज आपले असे कार्यकर्ते काम करताय की जेणेकरून ज्या आपल्या तालुक्यात आपल्या शहरात अशा ज्या दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या कामासाठी आम्ही येतोय, त्यांना वेळोवेळी तात्काळ मदत होतीये। आज खरंच कौतुक करावं वाटतं आपल्या पालकमंत्री विखे साहेबांचंही पण आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांचंही की आज आम्हाला बाबा तुमची सेवा करण्याची संधी भेटली आणि इथून पुढे सुद्धा अशीच जे काही जेवढे दिव्यांग बांधव असतील ज्यांना गरजेच्या वस्तू आहे त्या सुद्धा आम्ही तात्काळ देऊच आणि देण्याचा प्रयत्न करू। आणि माझी विनंती सुद्धा प्रत्येक ब्लॉगरला राहील का तुम्ही सुद्धा ज्या तुमच्या ब्लॉग बनवताय त्याच्यात सुद्धा तुम्ही आपल्या तालुक्यात भरपूर काही भाऊ जसे आमदार झाले त्या दिवसापासून भरपूर कामं केलेत, आपण भरपूर विकासाची कामं केलीत, तर तुम्ही सुद्धा तुमच्या या मार्फत आज बाबांचं दाखवलं असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा किंवा भाऊंचे जे चांगले काम आहे ते सुद्धा तुम्ही दाखवा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले तर आम्हाला सुद्धा आनंद आहे की आम्हाला पण तिथपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांची सेवा करण्याची संधी भेटेल। असो बाबा, तुम्हाला कसं वाटतं आज आपल्या आमदार साहेबांनी सायकल दिली तर? मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर।